गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. जिथे आपण डेली रोज आपण टेक्निकल वरती स्टॉक मार्केटचं खास करून निफ्टी वरती अनालाइज करतो आणि समजण्याचा प्रयत्न करतो की एक्झॅक्टली मार्केट उद्याच्या दिवशी काय करणार आहे. काल आपली अशी गोष्ट झाली होती, या मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला होता रविवारी 10 तारखेच्या व्हिडिओमध्ये, की 11 तारखेचं सोमवारचं मार्केट काय करू शकतं या काय केलं पाहिजे. बघा, क्लिअरली आपण सांगितलं होतं, तर तुम्ही व्हिडिओ बघितला असाल तर समजलं असाल तर, जर इकडे येऊन सस्टेन झालं 10:15 10:30 पर्यंत तर मी खालच्या बाजूला खेळेन, आणि नाहीच झालं तर मला ही लेवल घेतलेली, मी 450 ची लेवल घेतलेली, लिहून ठेवलेलं 450 ची लेवल मार्क करून ठेवलेली. कारण का, जर मी एवढी मोठी रेंज बघतोय, समजा इकडनं ही रेंज बघतोय, ती रेंज खूप मोठी होती आणि आपले छोटे छोटे मुवमेंट्स निघून जात आहेत ट्रेडिंगचे. आपल्या हफ्त्याभर 4-4 5-5 दिवस थांबायला लागतंय. त्यामुळे कालपासून मी छोटे ट्रेड साठी 20-30 पॉईंट साठी मी ट्राय करायला आता चालू केलेलं आहे. तुम्ही पण तेच करा. तुम्ही रोज 10 ते 20 पॉईंट काढण्याचा प्रयत्न करा. मार्केट ज्या दिवशी साईडवेज असतं ते तुम्हाला नक्कीच कळेल. बघा, रेंज खूप कमी असते, त्यामुळे तुम्हाला नक्कीच एक आधार भेटेल, एक कल्पना भेटेल की उद्या मार्केट या येणाऱ्या 1-2 तासामध्ये मार्केट काय करणार आहे. मार्केटने क्लिअर कट एक वरचा ओपनिंग केल्यानंतर खाली येताच आपल्या लेवलला टच केले. आपल्या लेवल म्हणजे ही आपली लेवल नसून मार्केटची लेवल आहे. बघा, मी आपण हा शब्द मार्केटमध्ये वापरायचा नसतो, कारण जिकडे मी पण आहे ना तिकडे गर्व येतो, आणि आपल्यामध्ये बोललं जातं की गर्वाचं घर कधी पण खाली असतं. त्यामुळे गर्व नसावा. मी करतोय हे योग्य आहे का, हा निर्णय घेणं खूप आवश्यक आहे. आणि निर्णय कसे होतात? निर्णय होतात तुमच्या एक्सपिरियन्स वरती, तुमच्या अनुभवावरती, तुमच्या टॅलेंट वरती, आणि ते करायसाठी तुम्हाला मेहनत तर करणं आवश्यकच आहे. फक्त आज उठून बसलोय या मी बसले असा ट्रेडिंग खोलून चार्ट आणि मला कळलंय, समजलंय, असं होत नाही. काल काय मार्केटने केले, आज काय मार्केटने केले, उद्या मार्केट काय करू शकतं, ह्याचा आढावा घेणं खूप जरुरी असतं. त्यानंतर आपण एक स्ट्रॅटेजी आखतो, एक प्लॅन बनवतो आणि त्यानुसार आपण ट्रेडिंग करतो. आपलं काल नक्कीच हे बोलणं झालं होतं की मी 450च्या वरती जर मुवमेंट आला तर मी घेईन. तो लगभग मला 750 पर्यंत मुवमेंट भेटेल. आता 750 मुवमेंटच्या ऐवजी मी जर हा लेवल पकडतोय तर ही नक्कीच त्यांनी टच केलेली आहे. बघा, अजून जरासा गॅप छोटा होत चाललेला आहे. आपण आस्ते आस्ते ना हे गॅप छोटे करत करत जाऊया, ज्याने आपले प्रॉफिटचा रेशो वाढेल. बघा, मी पहिल्या दिवशीपासून तुम्हाला मोठे मोठे लेवल्स देत होतो, आता मी तुम्हाला एकदम छोटे डीपली लेवल देतो. कारण कसं म्हणजे कनेक्शन होता होता आपल्याला समज पण येत जाते. मग त्या समजण्यावरती आपल्याला ट्रेड पण करणं जरुरी आहे. फक्त व्हिडिओ बघून ऐकून आपण काहीच नसू करत तर प्रॉब्लेम होईल. कारण का कसं माहितीये का, पाण्यात उतरल्याशिवाय किती पाणी खोल आहे कसं कळणार? काठावरती बसून तुम्ही त्याचा तळ मापू शकत नाही, त्यासाठी तुम्हाला पाण्यात उतरायला लागेल. त्यासाठी तुम्हाला हातपाय चालवणे जरुरी आहे, आणि आपण आता तेच करतोय. आपण नित्यनेमाने रोज हातपाय चालवत आहे. तर उद्या मार्केट काय करेल ह्याचा आढावा घेण्यासाठी आपल्याला आहे ना, कधी पण मार्केटची हिस्ट्री या प्रिव्हियस सपोर्ट रेसिस्टन्स बघणं खूप जरुरी आहे. ठीक आहे, तर आपण एक काम करूया, आता 5 मिनिटाच्या अगोदर आपण 15 मिनिटाचा चार्ट वरती मार्केट काय बोलतोय, काय करते बघूया. ठीक आहे, आणि आपल्या लेवल्स काढून टाकूया पहिले तर, ज्याने आपल्याला क्लिअरिटी येईल. बघा, मार्केट हर वेळेला काय करते तुम्हाला आता कल्पना यायलाच पाहिजे. मार्केट खाली येताना स्टेबल होते, मार्केट खाली येते स्टेबल होते. ठीक आहे, आता मार्केट इकडनं वरती आले, खाली आले आणि ह्या लेवल आले, म्हणजे मार्केट आता ह्या झोन मध्ये काम करते. आता बघा, ही झोन खूप मोठी आहे, म्हणजे 550 ची 350 म्हणजे लगभग ना 250-300 लेवल ची रेंज लेवल आहे. तर मग ह्या दिवशी मी काय करायचं नाही का? असं नाही होत ना, काही ना काहीतरी केलं पाहिजे. रोज कमवणं पण चुकीचं मला असं वाटतं. रोज कमवणं पण, स्टॉक मार्केट रोज तुम्हाला पैसे देईल ही पण धारणा या हे पण विचार चुकीचे आहेत की रोज मला 500-1000 भेटावे
आणि मी कमवावं, हे चुकीचं आहे. कारण मार्केट साईडवेज ज्या दिवशी असतं त्या दिवशी असतं, त्या दिवशी आपल्याला ऍक्सेप्ट करणं जरुरी आहे. तुम्ही जिथपर्यंत ऍक्सेप्ट करत नाही ना गोष्टीला की माझी चूक आहे किंवा मी माझं अनालिसिस बरोबर नाही, तिथपर्यंत तुम्हाला ह्याच्यातले छोटे छोटे पॉइंट्स कळणार नाहीत. कारण जेव्हा तुम्ही चुका कराल तेव्हाच तुम्ही तुमचे बरोबर होण्याचे चान्सेस जास्त होतात. जेवढा चुका कराल तेवढेच तुमचे बरोबर होण्याचे चान्सेस असतात. म्हणजे याचा अर्थ काय होतोय की असं नाही की फक्त चुकाच करा, मार्केटला समजा ना. ठीक आहे, आता इथे बघा, इथे खूप लोकांना ना डब्ल्यू पॅटर्न नक्कीच दिसतोय, जो आता ब्रेकआउटला आलाय. आता ब्रेकआउटला आलाय याचा अर्थ काय, मी जर ही लाईन टाकतोय, ही लाईन का टाकतोय, कारण का इकडनं मार्केटने बाउन्स केलेलं आहे, इकडनं एक ट्रॅप करून मार्केटने बाउन्स केलंय. मार्केट ह्या लेवलला खूप वेळ थांबलंय, नंतर मार्केटने खालचा फॉल दिलाय. ठीक आहे, परत मार्केट ह्या लेवलला येऊन थांबलेलं, इकडनं परत खाली आलेलं आहे आणि परत इथेच आज क्लोजिंग दिले. एवढ्या ज्या घटना एका लेवलला होतात म्हणजे ती लेवल खूप इम्पॉर्टंट आहे. काल मी सांगितलं की जर खालची बाजू तुटत असेल तर हा सपोर्ट रेसिस्टन्स बनेल आणि खालचा सपोर्ट बनेल लगेच आणि आपल्याला खालची दिशा बघायला भेटेल. तसं नाही झालं. मग आता काय, मग आता माझा सपोर्ट जो आहे तोच राहणार आहे, बरोबर आहे, माझा सपोर्ट तोच राहणार आहे. आता माझा रेसिस्टन्स जरासा बदलणार आहे, कारण रेसिस्टन्स माझा आता वरच्या साईडला वरच्या बाजूला येणार आहे. तर काय काय आणि कुठे येणार आहे, ठीक आहे. तर आपण जरा डीपली अनालाइज करूया. मार्केट इकडनं स्ट्रॉंग सपोर्ट जर घेत असेल तर नक्कीच घेतलंय, स्ट्रॉंग सपोर्ट आहे. पण त्याच्या अगोदर पण एक तुम्हाला सपोर्ट बघणं खूप आवश्यक आहे. बघा, ही लेवल आहे, लगभग 600ची लेवल निघून येते, लगभग 600ची लेवल निघून येते, म्हणजे रेसिस्टन्स आहे. आता उद्या जर मार्केट काय करत असेल तर ते बघण्यासाठी मला परत एक दिवसाच्या चार्ट जाऊन बघायला लागेल की खरंच कॅन्डलने काय केलंय का. बघा, काल आपण असा विषय बोललेलो की बघा, जेवढे सेलर्स आले त्याच्यापेक्षा जास्त बायर्स आलेले आहेत. मग आता मार्केट पॉझिटिव्ह झालं का, तर मार्केट पॉझिटिव्ह नाही झाले, मार्केटमध्ये नेगेटिव्हिटी आहेच, नक्कीच आहे. ती खूप वेळ कायम राहणार नाही. मी तुम्हाला हर वेळेस सांगतो की जेवढं सुख 2-3 दिवसासाठी असतं आणि दुःख नंतर येतं, पण दुःख जरा जास्त लांब राहतं, 5-10 दिवस राहतं, पण ते दुःखाला पण निघायची गरज असते, कारण का ते निरंतर नसणार, कायम नसणार. त्यानंतर सुख परत तुमच्या आयुष्यात येणारच आहे. तसंच मार्केटमध्ये पण नेगेटिव्हिटी जी येते ना ती का थोड्या दिवसासाठी असते, नंतर मार्केट पॉझिटिव्ह असतं. कारण तुम्ही जर प्रिव्हियस रेकॉर्ड बघाल तर मार्केट वरतीच चाललेलं आहे. काय दिवस साईडवेज काय खाली येतं, पण नंतर परत ती नवीन शिखर गाठतच आहे, नवीन एक लेवल गाठतच आहे, नवीन रेसिस्टन्स बनवत आहे. ठीक आहे, त्यामुळे आता माझं इथे म्हणणं आहे की ही जी ग्रीन कॅन्डल आले, ही ग्रीन कॅन्डल हा आपला एक असा पण विषय होता, तुम्हाला लक्षात असेल तर फॉलोअप कॅन्डलचा विषय होता की एक रेड कॅन्डल दोन तीन रेड कॅन्डल येणं आवश्यक असतं, तेव्हाच कळतं की नेगेटिव्हिटी आहे. जो भाग इथे पण झालाय बघा, पहिला, दुसरा, तिसरा. आता इथे मार्केटने 2 दिले आहेत आणि नंतर तिसरी देण्याच्या अगोदर ग्रीन दिले आणि इथे रेड दिले. आता का हा ग्रीन कॅन्डलचा पण विषय होऊ शकतो का, तर होऊ शकतो, का नाही. फॉलोअप कॅन्डल इथे पण येऊ शकते आणि ती आलीच पाहिजे, कारण का एवढी मोठी कॅन्डलच्या समोर एक छोटीशी ग्रीन कॅन्डल उभी राहायला काय हरकत नाहीये. आणि काय लेवल्स पण आलेले आहेत, 24,480 ची लेवल तोडून मार्केट वरती जर आलेली आहे तर नक्कीच ते एका दुसऱ्या लेवलला आलेली आहे. म्हणजे एक लेवल तोडून ती दुसऱ्या लेवलला आली आणि ती सस्टेन झालेली आहे. त्यामुळे वरची एक अपेक्षा बनते, पण अपेक्षा कधी पण भंग होऊ शकते. अपेक्षावरती ट्रेडिंग होत नाही, ट्रेडिंग होते तुमची टेक्निकल, तुमच्या एक्सपिरियन्स वरती. ठीक आहे, तर आता आपण 5 मिनिटाच्या लेवलला येऊन फॉलोअप कॅन्डलचा काय सिनॅरिओ आहे तो नक्कीच आपण बघूया. 5 मिनिटावरती जर मी येत असेल तर मी सगळे चार्ट रिमूव्ह करतोय. ठीक आहे, आता माझा रेसिस्टन्स रेसिस्टन्स जी लेवल बनते ती मी लेवल लगभग हीच पकडतोय, 600ची, 620 पकडतो मोठा मोठी. ठीक आहे, 600ची लेवल पकडतोय. त्यानंतर माझी नेक्स्ट रेसिस्टन्स जी आहे ती 740ची आहे. बघा, छोटे पॉइंट देतोय मी, जास्त पॉइंट देत नाही तुम्हाला.
कारण का जेवढे पॉईंट्स कमी घ्याल तेवढेच तुम्ही पटकन मार्केटमधनं निघू शकाल. 10 पॉईंट कमाले निघून जायचं, मार्केट बंद बघायचं नाही, सोडून द्यायचं. कारण का जेवढ्या तुम्ही कम्प्युटर चालू ठेवाल तुम्हाला लालच होत राहील, तुम्हाला इच्छा होत राहील आणि तुम्ही ओव्हर ट्रेडिंग करून ग्रीन असलेला पैसा रेड मध्ये कन्वर्ट होण्यामध्ये टाइम लागणार नाही. मग तुम्हाला राग येईल, तुम्ही काय कराल, अजून एक ट्रेड घ्यायचाच कोशिश कराल, प्रयत्न कराल की बाबा चला जे नुकसान लॉस झालेलं आहे ते तरी भरून काढतो आणि झिरो वरती येतो. पण तो 500चा लॉस 800 जातो, ठीक आहे. असा विचारतो की ठीक आहे पहिले जे 500 बरे होते, मी एक ट्रेड घेतो आणि 800 500 तरी मिनिमम राहतो, पहिल्याचा लॉस स्वीकारतो, मला एक्सेप्टेड आहे, कारण पहिल्यावर मला लॉस 500 होता. ते करता करता तुमचे लॉस 1200 होतात आणि हे तुम्ही 4 जर ट्रेडिंग करत तुमचा लॉस 500 वरनं 2000 वरती येतो. हे सगळ्यांसाठी सगळ्यांबरोबर होतं. सगळ्यांबरोबर का होतं, कारण का कंट्रोल नाहीये, इमोशन्स कंट्रोल नाहीयेत. तर मार्केटमध्ये इमोशन्स कंट्रोल करा, ओव्हर ट्रेडिंग सोडा. एकदा लॉस तर लॉस, प्रॉफिट तर प्रॉफिट, जे काही असेल ते ऍक्सेप्ट करायला शिका. मी हर वेळा बोलतो, स्वीकाराल तर पुढे व्हाल, ठीक आहे. तर माझी ही लेवल आहे रेसिस्टन्स. उद्या मार्केट जर ओपन होत असेल फ्लॅट या ह्याच्यावरती, तर मार्केटला रिटेस्ट करू दे आणि ही लेवल घेऊ दे, ठीक आहे. नाही तर माझी खालची जी लेवल आहे ती लगभग मी ही पकडतोय बघा, सपोर्ट. आता हा का पकडतो ह्याचं कारण पण तुम्ही ऐकून घ्या. मार्केटनी इकडे येऊन थोडा वेळ थांबून रिजेक्शन दिलेलं आहे, ठीक आहे. मार्केट इथे वरती जाताना पण इथे पुलबॅक घेतलाय. पुलबॅक काय आपण सेशन मध्ये शिकतो, त्या पुलबॅक कसा बनतो, पुलबॅकचे कॅन्डल काय असतो, सिनेरिओ काय असतो, त्या कुठल्या कंडिशन मध्ये बनतो, हा सगळा विचार आपल्या डोक्यामध्ये आलाच पाहिजे. त्यानंतर मार्केटने बघा खाली येताना पण रिटेस्ट घेऊन मार्केट खाली आलंय, इथे परत जातात मार्केट थांबलेलं आहे, इकडे आज पण तेच झालेलं आहे. म्हणजे माझ्यासाठी ही लेवल आता इम्पॉर्टंट. तर लेवल काय आहे माझी, 480 ची तीच येते, ठीक आहे. 480 ची माझी लेवल तीच येते, जी पहिला माझा रेसिस्टन्स होता, ठीक आहे. मी 480 लावून टाकतो इथे, ओके. 480 मी लावून टाकले. आता जर मार्केट उद्या 480च्या खाली आलं समजा इकडे, तर मी खालचे ट्रेड घेईन आणि माझा टार्गेट लगभग फर्स्ट टार्गेट माझा हाच असेल, ठीक आहे. फर्स्ट टार्गेट माझा हाच असेल. आता आपण छोटे छोटे ट्रेड घेतोय त्यामुळे आपले प्रॉफिट्स पण छोटे असणार आहेत. कोण बोलत असेल की 5-10 हजार कमवले, 20,000 कमवले, तर बाबा त्यांना रामकृष्ण हरी. मला त्यांच्यासाठी नाही बनायचंय, मला रोज 500 रुपये आले मला समाधान आहे. कारण माणूस जेव्हा समाधानी असतो ना तेव्हा तो संपूर्ण होतो. लालच, द्वेष, हवस ही सगळ्यात ना नेगेटिव्हिटी निशाणी आहेत. त्यामुळे तुम्ही ना तरक्की करू शकणार नाही, तुम्ही आपल्या आयुष्यात कधी पुढे जाऊ शकणार नाही. तर उद्या मी 480च्या खाली करायचं असेल तर मी काहीतरी करेन खालच्या बाजूला, आणि वरच्या बाजूला 620च्या वरती मार्केट सस्टेन झालं, पुलबॅक घेतलं, या डायरेक्ट मार्केट जात असेल तर मी जरा सावधानीने क्लिक कसं डायरेक्ट गेलं मार्केट तेवढंच खाली परत येऊ शकतं. तर हे सगळं होणं जरुरी आहे, पुलबॅक रेसिस्टन्स घेणं जरुरी आहे. ती माझी लेवल असेल 720ची, ठीक आहे. तर मी या लेवलला मार्क करतोय. उद्याचा दिवस जरा चांगला असू शकतो याची अपेक्षा काय, कारण मार्केटने आज एक मुवमेंट दिलेली आहे ना, ती मुवमेंट कंटिन्यू होऊ शकते. ह्याला बोलतो आपण फॉलो कॅन्डलचा कमाल, फॉलो कॅन्डल, ठीक आहे. आणि फॉलो कॅन्डल उद्या होण्याची शक्यता जास्त असं बोलत आहे. याचं कारण काय, उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी आहे, एक मोमेंटम ट्रेड बनवू शकतो. नाहीतर उद्या याच झोन मध्ये मार्केट साइडवेज होण्याचा प्रयत्न करेल आणि मग गुरुवारी काहीतरी तुम्हाला प्रॉफिट देईल. 3 सिनेरिओ आहेत, पहिला सिनेरिओ हा, दुसरा सिनेरिओ हा आणि तिसरा सिनेरिओ हा. तर उद्या ट्रेडिंग करताना नक्कीच उद्या तुमच्या लेवल्सला रेस्पेक्ट करून जर मार्केट जात असेल, तुमच्या लेवलला जर आदर करून मार्केट जात असेल तरच काहीतरी करा, नाहीतर थांबा, समजा, शिका आणि आपला प्रवास चालू ठेवा, ठीक आहे. आजचा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा. तुमचा उद्याचा दिवस ग्रीन मध्ये क्लोजिंग व्हावं हीच अपेक्षा. गुड नाईट.